माझ्या प्रिय बालमित्रांनो, खरं तर संयुक्त कुटुंब किंवा विभक्त कुटुंब पद्धती कुठलीही असो, परंतु कुटुंबामध्ये आई आणि बाबा या दोघांचीही त्या पाल्याला गरज असते आणि त्यामुळे हाच सामाजिक आशय असणारी ही नाट्यछटा आज आपण शिकणार आहोत। आज आपण पाहणार आहोत नाट्यछटा क्रमांक 4 आणि नाट्यछटेचं नाव आहे आई बाबा दोघेही पाहिजे। भूमी: बाबा, मला आई पाहिजे। बाबा: बाळा, तुझी आई माझ्यासोबत राहत नाही आणि राहणारही नाही। आमचं पटत नाही बाळा, त्यामुळे तुला ठरवावे लागेल की तुला आई पाहिजे की बाबा। भूमी: असं कसं ठरवू बाबा? मी काय ठरवणार बाबा? मला काय कळतंय? मला एवढंच वाटतं की आई माझ्या जवळ असावी। बेटा, काही दिवसांसाठी आईकडे जायचं असेल तर तू जा, राहा आईकडे। भूमी: तसं नकोय बाबा मला। तुम्ही आणि आई पुन्हा एकत्र येऊन आपण सोबत राहू ना बाबा। बेटा, ते आता शक्य नाही। तुझ्या आईचं आणि माझं पटत नाही। तिला माझ्यासोबत राहायचं नाही। मलाही तिला सहन करणे आता शक्य नाही। आम्ही एकत्र राहणार नाही बेटा। भूमी: बाबा, आपण एकत्र किती खुश होतो। आई, तुम्ही आणि मी किती मजा करायचो, सोबत खायचो। खूप छान होते ते दिवस। आईशिवाय कशातच मजा येत नाही बाबा। बाबा: बाळा, समजून घे मला। हवं तर मला माफ कर, पण ते आता पुन्हा घडणे शक्य नाही। त्यासाठी मी तुला शब्दही देणार नाही आणि हे सत्य आहे बाळा। मी ते स्वीकारले आणि तू सुद्धा ते स्वीकारावं असं मला वाटतं बेटा। आता आपण दोघेच इथे राहणार। तुला हवं तेव्हा मी तुझ्या आईकडे तुला भेटायला नेईन, मग तर झालं। भूमी: बाबा, खरं सांगू का? जिथे आई स्वयंपाक करायला नाही, रागवायला नाही, अभ्यास घ्यायला नाही, माझी तयारी करायला नाही, माझा लाड करायला नाही, अगदी कशासाठी नाही। तुम्हाला माहिती आहे ना बाबा, आजवर मी एकही दिवस, एकही क्षण आईशिवाय कधी राहिले नाही। कधी आईच्या मांडीशिवाय झोपले नाही, कधी आईशिवाय काही खाल्ले नाही। माझं आईशिवाय काहीच होणार नाही। बाबा, मला आई पाहिजे। तुम्ही का म्हणता बाबा? माझ्यापेक्षा तुम्हाला तुमचे वाद, तुमची मतं महत्त्वाची आहेत का? मग असे होते तर मला जन्मच कशाला दिला बाबा? बाबा: बेटा, अशी रडू नको। मी समजण्याचा, समजविण्याचा खरंच खूप प्रयत्न केला, मात्र मला नाही वाटत ती परत येईल। बाळा, तू मला त्यासाठी कृपया आग्रह करू नयेस। भूमी: पण बाबा, या सर्वात माझी काय चूक? माझ्या भविष्याचा, माझ्या मनाचा विचार आई आणि तुम्ही दोघेही करा। शांतपणे ठरवा, हे सगळं संपवा बाबा, नाहीतर मलाच बोर्डिंग किंवा अनाथ आश्रमात पाठवा। मला ना इकडे राहायचं ना तिकडे। मला अनाथासारखे सोडा बाबा, किंवा मला निवासी शाळेमध्ये दाखल करा आणि कधी भेटायलाही येऊ नका। मीही तुम्हा दोघांना भेटायला कधीच येणार नाही। बाबा, नको ग बाळा, असं काही बोलू नकोस। शेवटचा पर्याय म्हणून बोलतो तुझ्या आईसोबत। तू जेवण कर आणि झोप आता। हॅलो, हा मी बोलतोय। भूमी: आई, तू? आई, मी कधी तुला सोडून जाणार नाही बाळा। भूमी: आई, मला, बाबांना आणि या घरालाही सोडून जाऊ नकोस ग। आई: नाही जाणार बाळा कधी। मला माझी चूक कळली। आमच्या अहंकारामुळे आम्ही आमच्या लाडक्या लेकीला फार दुखावले। आता मला हे जाणवले। मी इथेच राहील बाळ, तुझ्यासोबत।